विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली असून राजकारणामध्ये नवनवीन ट्विस्ट घडत आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर अजित पवार गटाचे आशुतोष काळे या ठिकाणी आमदार आहे आणि महायुतीचा तिकीट मलाच असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे भाजपमध्ये असलेले जे कोल्हे कुटुंब आहे त्यांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली आणि त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचा तिकीट कोणाला हा महत्त्वाचा प्रश्न आहे। महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून या मतदारसंघात तिकीट असेल असं बोललं जात आहे आणि ॲडव्होकेट संदीप वरपे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आहे त्यांनी देखील या मतदारसंघासाठी मुलाखत दिल्याचं बोललं जात आहे, अशी माहिती देखील समोर आलेली आहे। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी ॲडव्होकेट संदीप वरपे स्वतः आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। संदीप भाऊ, आपण या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत, तुम्ही शरद पवार गटाकडून मुलाखत देखील दिली असल्याचं समोर येत आहे, माहिती अशी मिळते, काय तथ्य आहे आणि काय पुढची रणनीती तुमची आहे? विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक कार्यकर्त्यांना, आमच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज मांडण्याचं त्या ठिकाणी पक्षाकडे आवाहन केलं होतं। त्या प्रक्रियेनुसार मी पक्षाकडे रीतसर उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आणि त्यातून आमच्या मुलाखती त्या ठिकाणी पार पाडल्या। मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षापासून मोठी स्थित्यंतर झाली। मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करणारे महाराष्ट्राचे 2 नेते, एक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आदरणीय श्रद्धेय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जे स्वतः पक्ष स्थापन केले होते आणि त्या पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेने मागच्या 25 वर्षापासून भरभरून प्रतिसाद दिला होता, ते पक्ष केंद्रीय सत्तेचा वापर करून फोडण्यात आले आणि त्यातून अतिशय रागाची भावना महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती आणि त्याचा प्रत्यंतर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आला। मोठं यश महाविकास आघाडीला या राज्यामध्ये लोकसभेला मिळालं आणि त्यामुळे भाजप जी 400 पार म्हणत होती तिला रोखण्याचं काम या महाराष्ट्राने केलं आणि इतर मित्रपक्षांच्या कोबड्या घेऊन त्या पक्षाला सत्तेत यावं लागलं। हा इतिहास संपूर्ण देशाने बघितला आहे। महाराष्ट्राच्या 70% मतदारांनी ज्या आघाडी जितक्या जागा आल्या त्याचं प्रमाण जर बघितलं तर 31 जागा महाविकास आघाडीचे आल्या। अतिशय अनुकूल वातावरण या राज्यामध्ये महाविकास आघाडीला आहे। साहजिकच सगळ्याच पक्षांकडे उमेदवारी अर्ज मागण्याची त्या ठिकाणी स्पर्धा आहे। मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की 2019ला जी महाविकास आघाडी झाली ती निवडणुकीच्या निकालानंतर झाली आणि निवडणुकीच्या पूर्वी आता महाविकास आघाडी होते। त्यामुळे साहजिक आहे प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे, पण जागा वाटपाचं म्हणून काही एक सूत्र राज्याचे नेतेमध्ये उद्धवसाहेब ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, जयंत पाटील साहेब, नाना पटोले साहेब, संजय राऊत साहेब यांनी एक निश्चित केलंय। त्या सूत्रानुसार जागा वाटप त्या ठिकाणी होत असतं। अपवादात्मक परिस्थितीमध्ये एकमेकाच्या जागा एकमेकाला दिल्या जाऊ शकतात आणि अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप त्या ठिकाणी चालू आहे। आपण जे म्हणालात की मी उमेदवारी अर्ज मागितले, खरं आहे, मी 2014लाही पक्षाने मला अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा विचारणा केली होती। 2019ला स्वतः शरद पवार साहेबांनी मला विचारणा केली होती, तेव्हाही शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय होत नव्हते, पण आम्ही पक्षवाढी करता काम करणारे कार्यकर्ते आणि शरद पवार साहेबांचा आदेश मानणारा मी एक त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे। मी जरी मागणी केली तरी सुद्धा या राज्याचे नेते शरद पवार साहेब, उद्धवसाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते जिल्ह्याचे आपले सुपुत्र बाळासाहेब थोरात साहेब हे लोक जो काही निर्णय घेतील तो आम्हाला त्या ठिकाणी मान्य असणार आहे। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही ह्या तालुक्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि त्या संदर्भात माझे शिवसेनेचे जे या तालुक्यातले नेते असतील, राजेंद्र जावरे असतील, कैलास जाधव असतील, इतर त्यांचे शिवाजी ठाकरे वगैरे, या सगळ्या मंडळी, शिलवडे वगैरे सातत्याने संवाद होत असतो। काँग्रेसचे पक्षाचे नितीन शिंदे असतील, तुषार पुटे यांच्याशी आमचा संवाद होत असतो। जी वज्रमूठ लोकसभेला आम्ही कोपरगाव तालुक्यामध्ये महाविकास आघाडीची त्या ठिकाणी दाखवली, तशीच वज्रमूठ आम्ही येणाऱ्या विधानसभेला दाखवणार आहोत। मुद्दा राहिला जागा कोणाची, मागणी तर सगळ्यांचीच आहे, सगळे आमचे मित्र आहे। कोणत्याही, अगदी मशालीलाही जागा सुटली, आम्हालाही जागा सुटली, इव्हन काँग्रेस पक्षालाही जागा सुटली, तर इथं कुणाचे कोणाबद्दल कसले मनभेद असणार नाहीये। लोकसभेला ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, फक्त आमचा एकच आहे की इथला आमदार महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी करायचा, एवढा एक खुणगाट आम्ही मांडलेली। या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वीच जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत त्यांनी या कोपरगाव विधानसभेच्या जागेवरती दावा केला आहे। शेवटच्या क्षणी नेमकं काय होऊ शकतं ही जागा? दावा करणं साहजिक आहे। प्रत्येकाला वाटतं की आपल्या पक्षाला प्रतिनिधित्व मिळावं, आपल्या पक्षाचा टक्का त्या ठिकाणी वाढावा। लोकसभेला जी परिस्थिती होती तेव्हा काँग्रेस पक्षाचे 2 आमदार होते,
काँग्रेस पक्षातही इच्छुक होते, परंतु शेवटी जागा शिवसेनेला सुटली. पण काँग्रेस संगमनेरमध्ये लीड मिळाला. काँग्रेसच्या मतदारसंघात 30,000 मताचं लीड त्या ठिकाणी मशालीला मिळाला. यालाच महाविकास आघाडी म्हणतात. म्हणजे 2 आमदार असतानाही काँग्रेसने हा मतदारसंघ सोडला. एक मतदारसंघ असताना सेनेला तो मिळाला आणि काँग्रेसच्या मतदारसंघातून 30,000 इतकी पारदर्शक आमची युती कुठलीही त्याच्यामध्ये नाही. शिवसेनेने मागणी केली तरी शिवसैनिकांच्या मागणीचाही मी त्या ठिकाणी सन्मान करतो. पण शेवटी निर्णय उद्धवसाहेब, पवारसाहेब, थोरात साहेब घेणार आहेत आणि तो आदेश जसा आम्हाला मान्य आहे त्यांना सुद्धा, ते तर आदेशावर चालणारे सैनिक आहे. उद्धव साहेब जे म्हणतात ती गोष्ट त्यांना प्रमाण असते, पवारसाहेब म्हणतात ती गोष्ट आम्हाला प्रमाण असते. काँग्रेसचंही तसंच आहे. लोकसभेचा जर विचार बघितला तर ह्या तालुक्यामध्ये सगळ्या बलाढ्य शक्ती एकत्र असतात. आता मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण ज्यांनी म्हणून यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या ते सगळेच उमेदवार 2019चे 2014चे हे एका व्यासपीठावर असताना आणि आम्ही सगळे शिवसैनिक असतील, आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, कुठलीही रिसोर्सेस नसताना, कुठलीही रसद नसताना, म्हणजे त्याला जे पूर्वीचे लोक जे प्रचार करायचे अगदी घरच्या भाकरी बांधून म्हणा हे म्हणा अशा प्रकारे त्या ठिकाणी कॅम्पेनिंग कोपरगाव तालुक्यामध्ये केलं आणि सगळ्या शक्ती एकत्र होत्या. 5 स्टार सभा झाल्या, मोठमोठाले मंडप टाकले गेले आणि सगळं झाल्यानंतरही फक्त 6,000 मतांनी आम्ही त्या ठिकाणी मागं राहिलो. थोडीशी जर वेगळी आणखीन आम्ही त्याच्यामध्ये आखणी केली असती आणि थोडीशी आम्हाला व्यवस्थित कॅम्पेनिंग करता जर ताकद मिळाली असती तर आम्ही कदाचित त्याच्यामध्ये पुढं सुद्धा गेलो असतो. त्यामुळे शिवसैनिकांचे असेल, पवार साहेबांचे असेल, काँग्रेस पक्षाचे असेल, यांना मानणारा एक वर्ग या तालुक्यामध्ये आहे. मुळामध्ये मग अशी मी सांगितल्याप्रमाणे हे 2 पक्ष जे फोडले हे या राज्यातल्या जनतेला मान्य नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतीमालाला भाव नाही, महागाई त्या ठिकाणी वाढलेली आहे, अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं. सत्ताधारी पक्षातले आमदार त्या ठिकाणी वेगवेगळे धमकी देणारे वक्तव्य त्या ठिकाणी करतात आणि शिवाय आमचे बॉस सागर बांगल्यावर आहेत असं म्हणून आणखीन त्याच्यामध्ये सरकार, गृहमंत्रालय आमच्या मागे आहे असं दाखवून एक वेगळी दहशत निर्माण करायचा प्रयत्न करतात. त्याचा रोष सगळ्या सामाजिक घटकांमध्ये आरक्षणाचे प्रश्न आहे. मराठा आरक्षण असेल, धनगर बांधवांचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, सगळ्यांचं, आदिवासींचं आरक्षण, सगळ्या आरक्षणाचे प्रश्न प्रत्येक घटकाला काहीतरी कोणीतरी एकाने वेगळं सांगायचं आणि समाजामध्ये झुंज लावायची असा सगळा प्रकार आहे. कधी नव्हे तो जातीवाद या राज्यामध्ये आणि धर्मवाद या राज्यामध्ये त्याला खतपाणी घालण्याचं काम होतंय. त्याच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र लढणार. काल भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आज किंवा उद्या 1-2 दिवसात ही देखील यादी समोर येणार आहे. त्यामध्ये तुमचं नाव असेल का? काय विश्वास वाटतो? पक्षाला मी उमेदवारी मागितली आहे. तसेच शिवसैनिकांनी बैठक घेऊन त्यांची नावं त्यांच्या नेत्यांकडे पाठवलेली आहे. प्रत्येकाला अपेक्षा असती मला संधी मिळावी. मी मागाशी सांगितली की 2014ला मला विचारणा झाली होती, 19ला मला विचारणा झाली होती, पण मी नेहमी पक्षाचं हित डोळ्यासमोर ठेवतो. आज आमची प्रायोरिटी अशी आहे की महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणायचं आहे. त्यामुळं उद्या जर काही पक्षश्रेष्ठींनी वेगळा निर्णय घेतला आणि मी मागाशी सांगितलं तशी जागाही माशालीला गेली किंवा अगदी काँग्रेस पक्षाला पंजाला जरी जागा गेली तरी आम्ही एक दिलानी काम करणार आहे आणि तीच परिस्थिती समोर आहे. माझं सगळ्या शिवसैनिकांशी, त्यांच्या नेत्यांशी, राजेंद्र झावरे असतील, कैलास जाधव असतील, शिवाजी ठाकरे, सगळ्यांशीच बोलणं त्या ठिकाणी संवाद होत असतो आणि त्यांची हीच भूमिका आहे की जागा तुतारीला म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला सुटली ते सुद्धा काम करणार आहेत. लोकसभेला ज्या पद्धतीने तुम्ही ठाकरे गटाचा उमेदवार असताना काम केलं त्याच पद्धतीचं विधानसभेला त्यांची मदत तुम्हाला होईल असं वाटतं? हो, 100% मला खात्री आहे. शिवसैनिक हा कडवा आहे, शिवसैनिक हा चिडलेला आहे. ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबियावर व्यक्तिगत हल्ले भाजपकडनं झाले, विशेषतः आदित्य साहेबांवर त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप झाले, अगदी त्यांना अटक करण्यापर्यंत काही भाजपच्या आमदारांनी वक्तव्य केलं, तीच परिस्थिती आमचे नेते जयंत पाटील साहेब असतील, रोहित दादा असतील, प्राजक्त दादा असतील, अनिल देशमुख साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, सगळ्यांना त्रास झाला, ईडीचा त्रास झाला, त्यांच्यावर खोट्या कारवाई करायचा प्रयत्न झाले. यामधून आमचे कार्यकर्ते, आमच्यात एक स्पिरिट आहे आणि राज्यातली जनता, विशेष म्हणजे आमचे नेत्यांना त्रास झाला म्हणून नाही, त्या राज्यातल्या जनतेला जो त्रास होतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, शेतीमालाला भाव नाही, महागाई त्या ठिकाणी प्रचंड वाढती, दिवाळी सणांवर तेलाच्या, डाळीच्या सगळ्या किमती त्या ठिकाणी वाढलेल्या आहे, कुठंच रोजगार नाही, इंजिनियर पोरं 5-10 हजार रुपयावर काम कर, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही त्या ठिकाणी जातो. आमची प्रायोरिटी आहे एक चांगलं सरकार, पवार साहेब, उद्धव साहेब, थोरात साहेब, पटोले साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यात आणायचं आणि या जनतेला दिलासा द्यायचं काम आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळे व्यक्तिगत महत्वाकांक्षा, पक्षावरचं प्रेम तर सगळ्यांचंच आहे, पण असं जेवलं काय ते ताटात महाविकास आघाडीच्याच पडणार आहे. त्यामुळे माझी जी भूमिका आहे की मशालीला उमेदवारी मिळाली तरी मी काम करणार आहे, पंजाला उमेदवारी मिळाली तरी मी काम करणार आहे, तीच भूमिका समोरून आहे. आमचा एकमेकांमध्ये प्रचंड संवाद आहे
लोकसभेपासून आम्ही एकत्र, कुठलीही शक्ती नसताना आम्ही एकी टिकवलेली होती. तेव्हा प्रत्येकावर तेव्हा दबाव आणण्याचे प्रयत्न झाले, सत्ताधाऱ्यांकडनं आमिष देण्याचे प्रयत्न झाले. त्याला ना शिवसैनिक बोलला, ना आमचे लोक बोलले, ना काँग्रेसचे लोक बोलले. तीच वज्रमूठ आमची येणाऱ्या विधानसभेला कोपरगाव विधानसभा महत्वाचा प्रश्न असा आहे की या मतदारसंघामध्ये तुम्हाला जर तिकीट फायनल झालं तर कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाणार? महत्वाचा प्रश्न असा आहे, कोणते प्रमुख मुद्दे या मतदारसंघातले आहे, कोणते प्रश्न सोडवण्यावर तुम्ही भर देणार, काय तुमची पुढची रणनीती आहे? मुळामध्ये या मतदारसंघामध्ये आता जर तरच्या प्रश्नावर खरं तर राजकारणात बोललं नाही पाहिजे, पण तुम्ही विचारलं मी उमेदवारी मागितली तर खरं आहे, जर मिळाले तर निश्चितच शिवसेनेचे नेते मंडळी असतील, आमचे लोक असतील, काँग्रेसचे असतील, आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी तालुक्याचा स्वतंत्र असा जाहीरनामा विकास प्रश्नांवर करणार. त्याची आश्वासनं आम्ही लोकांना आश्वासित करणार. आज जर कोपरगावचा जर प्रश्न बघितला तर पाणी प्रश्नाचा एक मुद्दा आहे. तो जसा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा आहे तसं ग्रामीण भागाच्या शेतीच्या पाण्याचा आहे. समन्वयी पाणी वाटपाची चर्चा त्या ठिकाणी होते. एकमेकाकडे बोटं दाखवली जातात. कोण जबाबदार हे विचारलं जातं. होतंय काय की पाऊस जर आला, चांगला पाऊस आला, धरणं भरलेली असली, मुळात जायकवाडी जर भरलेलं असलं तर पुन्हा लोक हे सगळं विसरून जातात. आणि जेव्हा परत पाऊस कमी होतो तेव्हा पुन्हा हे प्रश्न ऐरणीवर आणले जातात. हे दर 3-4 वर्षांनी हे त्या ठिकाणी होत असतं. दर 3-4 वर्षांनी हे सगळं त्या ठिकाणी होत असतं. तर त्याच्यावर आम्हाला काम करायचं आहे. शेतीचे जाणकार असलेले नेते पवार साहेब आमचे नेते आहेत. निश्चितच महाराष्ट्रातले सगळेच नेते, सर्वपक्षीय नेते त्यांचा ऐकतात. तो प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये कोपरगाव शहराचे अजून खूप काम करायचं आहे. जे काम झालंय त्याच्यात श्रेयवाद होतोय, त्याच्यात मी योग्य वेळी बोलल, त्याच्या मागं खरी सुरुवात कोणी केली, त्याच्या मागे मदत कोणी केली, माती कशी उचलली गेली, नंतर काय झालं, उद्धव साहेब सीएम असताना काय झालं, नंतर काय झालं, बऱ्याच लोकांचं, कुणी एका माणसाचं नाही. तुम्ही पाणी प्रश्नावरती बोललात आणि एक शेतीच्या पाण्याचा विषयही केला. समन्वयी पाणी वाटपामध्ये नगर नाशिकच्या शेतकऱ्यांवरती नेहमीच अन्याय होत आलेला आहे. तो पाणी प्रश्न किंवा समन्वयी पाणी वाटप कायदा जे आहे त्या संदर्भात तुम्ही काय पुढचे पाऊल? मुद्दा असा आहे की काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत, तिथे वेगवेगळ्या कमिट्या आहेत, वेगवेगळी महामंडळं आहेत, त्याच्या परवानग्या आहेत. हे सगळे विषय हे आजच लगेच बोलणं योग्य नाही. मुळामध्ये आमचे आमदार झाल्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीशी आम्ही त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने करू. सरकार आमचं आलेलं असणार आहे तेव्हा तिथे आम्ही योग्य पद्धतीने भांडू आणि हे प्रश्न सोडू. प्रश्न राहिला निवडणुकीला कसं सामोरे जाणार. लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव आमच्याकडे चांगली जमेची बाजू आहे. आम्ही तेव्हा फार थोडी लोक होते, कारण लोकही साशंक होते. भाजपनी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, याच्या सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून एक नॅरेटिव्ह सेट केला होता की 400+ जागा येणार. त्यामुळे उघडपणे आमच्याबरोबर लोक यायला तयार नव्हते. पण आम्हाला खात्री होती की असं काही होणार नाही. या राज्यामध्ये महाविकास आघाडीला जे पवार साहेब, उद्धव साहेब, थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेबांचे यश मिळालं. 31 जागा आमच्या त्या ठिकाणी आल्या. त्यामुळे विधानसभेला जेव्हा आम्ही सामोरं जाऊ, निश्चित आमच्या संख्येत भर पडलेली असणार आहे. उत्स्फूर्तपणे लोक आमच्या, जो कोणी उमेदवार असेल, ज्या कोणत्या पक्षाचा असेल, त्याचं काम करायला त्या ठिकाणी आमच्या सोबत येतील. आणि एक चांगलं अभियान आम्ही, लोकसभेपेक्षा चांगलं नियोजन आणि चांगलं अभियान विधानसभेला त्या ठिकाणी राबू आणि निश्चित विजयश्री खेचून आणू असं मला विश्वास आहे. शेवटचा प्रश्न आहे, आपण जर बघितलं तर मवियाकडनं महायुतीचे जे उमेदवार आहे, बलाढ्य उमेदवार आहे, त्याचमोर मवियाचा उमेदवार त्या पद्धतीचा बलाढ्य नाहीये, कमजोर उमेदवार असेल, कशा पद्धतीने तुम्ही? बलाढ्य उमेदवार, बलाढ्य कोणी असणं किंवा एखादा बलाढ्य नसणं, बलाढ्य होणं, हे सगळं जनतेच्या हातात आहे. रिसोर्सेस आहेत, यंत्रणा आहेत, बाकीची साधन सामुग्री आहे, म्हणून बलाढ्य असं जर विचार केला तर लोकसभेला जी आपण फाईट या मतदारसंघात बघितली, आता मला तेथेही कोणाचे नाव घ्यायचे नाही, पण संपूर्णपणे शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी उमेदवाराच्या बरोबर होती. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी व्यक्तिगत येऊन किती वेळा मिटिंगा घेतल्या, शिर्डीत घेतल्या, डॉक्टर वकिलींनी तुलनेने आम्ही फार त्या ठिकाणी मागं होतो. आमचा उमेदवार अजिबात बलाढ्य नव्हता, पण आमच्या उमेदवाराला जनतेची पसंती होती. त्यामुळं एवढ्या सगळ्या शक्ती, 4 मंत्री इथे येऊन बसलेले होते, मुख्यमंत्री 2दा येऊन गेले, राज्याचे उपमुख्यमंत्री इथे येऊन गेले, आणि तरी आमचा उमेदवार निवडून आला. याचं कारण आमच्या उमेदवाराला जनतेची पसंती. याचा अर्थ जनता ज्याला पसंती देते तोच उमेदवार आम्ही त्या ठिकाणी बलाढ्य मानतो. आणि जनतेने जर ठरवलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार बलाढ्य व्हायला 8 दिवस पुरेसे आहेत. नक्कीच आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीचा अनुभव आमच्याकडे आहे आणि जनता ज्याच्या पाठीशी असते तोच उमेदवार विजय होतो, असं लोकसभेमध्ये देखील पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याच रणनीती आपण आम्ही पुढे जाणार असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी ॲडव्होकेट संदीप वरपे यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन फिरोजसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.